मित्रभाऊ, आपण आझादी का अमृत महोत्सव करतो, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळून आता 75 वर्ष पूर्ण होत आहे. सगळा देश याचा वेगळ्या प्रकारे आपण सोहळा करतोय. पण महाराजांच्या कल्पनेतून आणि या परिवाराच्या कल्पनेतून हा एक आगळा वेगळा सोहळा इथं होतोय की ज्या माध्यमातून आपण इथं खड्डे खोदणार, त्या खड्ड्यामध्ये झाडं लावणार आणि निसर्गाला फुलवण्याचं काम आपण करणार. हे खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. जसा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे तसंच मराठवाड्याला सुद्धा निजामाच्या म्हणजे जोखडातून मुक्त होऊन त्याचाही अमृत महोत्सव आपण आता साजरा करतोय. अशा दोन्ही प्रसंगी एक चांगला असा कार्यक्रम महाराजांच्या प्रेरणेतून इथं होतोय. जेव्हा या परिवाराची मंडळी मला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेटली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला असं प्लांटेशन करायचं, खड्डे खोदायचे, म्हणजे SRPF कॅम्प सोबतच भांगसेगड. मला आता माहिती दिली गेली की तिथं भांगसेगडावर जवळजवळ 1500 ते 2000 स्वयंसेवक श्रमदान करणार आहेत. इथं जेव्हा हा कार्यक्रम निश्चित झाला निमित्त इथं SRPFचे कमांडंट आहेत, मला खूप आनंद झाला की या माध्यमातून आपण कामाच्या माध्यमातून त्यांच्याशी आज भेटू आणि चांगली अशी आठवण इथे निर्माण करू. हे जे सपाटीकरण झालं ते सपाटीकरण करताना सुद्धा माझा सहभाग होता. ही मशिनरी उपलब्ध करून देताना SRPFला मी मदत केली होती. मला असं वाटलं की चांगलं प्लांटेशन इथं होईल आणि महाराजांच्या आशीर्वादाने लवकरच हे काम सुरू झालं. त्याबद्दल आता हा जो तुमचा समुदाय आहे याच्यामध्ये फार गोष्टी चांगल्या सांगितल्या की आम्ही अंधश्रद्धेला मानत नाही, अंधश्रद्धेत मानत नाही, याच्यापेक्षा तुमचा श्रमावर विश्वास आहे, तुम्ही श्रमाला प्रतिष्ठा देता, हे सगळ्यात महत्वाचं. नाही तर अनेक समुदाय असे असतात की ते म्हणजे धर्म कांड याच्यातच गुंतून जातात. नक्कीच हिंदू धर्मामध्ये पूजा केली पाहिजे, अर्चा केली पाहिजे, श्रद्धा सुद्धा ठेवली पाहिजे. जसं महाराजांप्रती आपली श्रद्धा आहे, या समुदायाच्या विचाराच्या प्रती आपली श्रद्धा आहे. पण ही श्रद्धा बाळगत असताना या श्रद्धेला अधिक बलशाली करण्याचं काम श्रमदानाच्या माध्यमातून तुम्ही करताय. म्हणजे हा समुदाय आणि निसर्ग याचं एक चांगलं असं नातं तुम्ही तयार करताय. म्हणून मला जिल्हाधिकारी म्हणून इथे येऊन खूप आनंद झाला. बघा, सगळी महिला मंडळी बसलेली, ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या खड्ड्याची पोझिशन घेतलेली, त्या जागेवर लगेच ते त्यांचा म्हणजे पुढच्या झाडाचं नियोजन ते करतील. तुम्हाला सांगायला आनंद होतो की आपल्या जिल्ह्यामध्ये आर्मीच्या मदतीतून म्हणजे ग्रीन इको बटालियनच्या मदतीतून आपण महाराज जवळजवळ 8.5 लाख झाडं लावलेली आहेत 3 वर्षापासून. खूप चांगल्या पद्धतीने आपण वनीकरण करतोय. तसंच एक चांगलं वनीकरण आम्ही गोगाबाबा टेकडीवर पण केलेलं आहे. 10 हेक्टरवर तिथं वनीकरण केलेलं आहे. ते सगळा परिसर म्हणजे सरकारने त्याला फंडिंग केलं आणि इको बटालियनचे जवान त्याला सांभाळतायत. असे इको बटालियनचे अनेक स्पॉट औरंगाबादमध्ये आहेत. अशा या सगळ्या स्पॉटला आपण या असं श्रमदानाच्या माध्यमातून तयार केलं. याला पुढे काही मदत लागली म्हणजे जोपासण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी म्हणजे आर्मी आमचे निमित्त आणि त्यांचे सगळे सहकारी तर आहेत. सरकार म्हणून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये मदत करू. आणि तुम्ही बघा, जोपर्यंत म्हणजे सरकार म्हणजे कोण, तुम्ही आम्ही म्हणजे सरकार. सरकारला काय वेगळा चेहरा नसतो. आपण म्हणजे सरकार. प्रत्येक गोष्ट सरकार करणार नाही, जे तुम्ही कराल, जे राव करेल ते सरकार काय करेल. म्हणून तुम्ही सगळ्यांनी जे केलं, तुम्ही माझे बंधू भगिनी, तुम्ही जे सगळे कराल त्या मातीला तुमचा स्पर्श होईल आणि त्या स्पर्शाच्या माध्यमातून या समुदायाचा सुगंध औरंगाबादमध्ये पसरेल. अनेक लोकांना या समुदायातली मंडळी काय करतील याची एक ओळख निर्माण होईल. आपलं खूप मोठं काम आहे. मला यांनी सांगितलं देशभर या संस्थेच्या शाखा आहेत, देशभर आपण काम करता. परंतु हे काम करत असताना असे जे नंदनवन तुम्ही फुलवणार आहेत, हा जो सुगंध आहे हा सुगंध अधिक काळ होईल. पुन्हा एकदा महाराजांचे कृपा आशीर्वाद या गोष्टीसाठी आहेत. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणलं होतं की त्यांच्या ओवीमध्ये खूप छान म्हणलं होतं त्यांनी, नगरेची रचावी, जलाशय निर्मावी आणि महावने लावावी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज तेव्हा म्हणायचे की नगर रचना म्हणजे चांगल्या नगराची रचना करा, जलाशय निर्मावी म्हणजे पाणी साठवण्याची व्यवस्था करा आणि महावने लावावी, जे महाराज सांगतात. म्हणजे या सगळ्या म्हणजे या संत महात्म्यांनी ज्या गोष्टी आपल्या पुराणामध्ये सांगून गेल्या, ज्ञानेश्वरीमध्ये सांगून गेल्या, त्या मार्गावर वाटचाल करण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करताय. तुमचं सगळ्यांचं काम जिल्हाधिकारी म्हणून मला किंवा निमित्त गोयल आम्हाला कमांडंट म्हणून आम्हाला दोघांसाठी मार्गदर्शक आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या कामाला सॅल्यूट करतो, महाराजांना अभिवादन करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आपली रजा घेतो. तुमच्या कामाला माझ्या शुभेच्छा. जय हिंद.